नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत अगदी सिंपल आणि रुचकर अशी मच्छी थाली. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिलं तर मी भात बनवायला ठेवले आणि दुसऱ्या गॅसवरती कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल घालून घेते. 2 ते 3 चमचे मी तेल घातले. त्यानंतर 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले, ते सुद्धा घालून घ्यायचे आणि कांदा 1-2 मिनिटं चांगला परतून घ्यायचा. कांदा परतते तोपर्यंत मी 2 टोमॅटो बारीक चिरून घेते. कांदा थोडासा तांबूस झाला, त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट घातली आहे. चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतला. आता मसाले घालूयात. हळद पावडर 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला. मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. टोमॅटो सुद्धा अगदी मऊ झाला पाहिजे. मी इथे ग्रेव्ही छान परतून घेतले. आता ओले काजू घालून घ्यायचे. हे ओले काजू मी गरम पाण्यामध्ये घालून सोलून घेतले. काजूसुद्धा 1-2 मिनटं चांगले फोडणीमध्ये परतून घ्यायचे आणि मग थोडं पाणी घालून 5 ते 7 मिनटं झाकण ठेवायचं. ओले काजू आहेत त्याच्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनटात हे काजू शिजतात. तर मी आता झाकण ठेवते. भातसुद्धा बनलेला आहे, तर भातामध्ये काविळता फिरवून घ्यायचा आणि मग 4 ते 5 मिनटासाठी स्लो गॅस करून झाकण ठेवायचं, म्हणजे आपला भात तयार होईल. दुसऱ्या गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवले. त्याच्यामध्ये तेल घालून घेते. तेल घातल्यानंतर 10-12 पाकळ्या लसणाच्या घालून घेतल्यात. ह्या पाकळ्या मी टेचून घेतल्यात. लसूण थोडीशी लालसर झाली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट, हळद पावडर 1 चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलाय. मसाले फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर थोडा कढीपत्ता घालून घेते. हा सुकवलेला कढीपत्ता आहे. मसाले तेलावरती चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर पाणी घालून घ्यायचं. मी 1.5 ग्लास पाणी घातले. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि अजून मी अर्धा ग्लास पाणी घालते आहे. हे मी ओल्या बोंबलाचं कालवण बनवते आहे. कालवणाला उकळी येते तोपर्यंत बोंबील घेते. बोंबील मी साफ करून स्वच्छ धुवून ठेवलेले होते. त्याचे मधोमध 2 भाग करून घेते. कालवणासाठी बोंबील नेहमी मीडियम आकाराचे घ्यायचे. बोंबीलचे असे मधोमध 2 तुकडे करून घ्यायचे. त्यानंतर 1 कैरी घेतली आहे, ती सोलून घेते. आता बाजारात कैऱ्या आलेल्या आहेत, तर मच्छीमध्ये कैरी फार छान लागते, तर कैरी घालायची. एरवी तर आपण कोकम वगैरे घालतोच. कैरी सोलून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेते. ते कालवणमध्ये घालून घ्यायचे आणि मग बोंबील घालून घ्यायचे. बोंबील घातल्यानंतर 3 ते 4 मिनटं उकळी काढून घ्यायची. जास्त शिजवायचे नाहीत, नाहीतर बोंबील पूर्ण कुस्करू शकतात. बोंबील शिजायला वेळ लागत नाही, ते अगदी पटकन शिजतात. हे असं बोंबीलचं कालवण फारच छान लागतं. भाताबरोबर तर खूपच छान लागतं. भाजीचीही गरज नाही. 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. मी भाजीवरचं झाकण काढून घेतलंय. तुम्ही बघू शकता काजूसुद्धा बऱ्यापैकी शिजलेले आहेत. तर मी याच्यामध्ये ओली कर्दी घालून घेते. ही ओली कर्दीसुद्धा मी साफ करून 3-4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कैरी घालून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत 5 ते 6 मिनटं झाकण ठेवून शिजू द्यायची. पाणी नाही घालायचं, कारण कर्दी घातलेली आहे त्याच्यामुळे कर्दीला पाणी सुटेल. छान असं मिक्स करायचं आणि परत 5 मिनटं झाकण ठेवायचं. इथे बोंबील फ्रायसाठी घेतले. त्याच्यामध्ये 1.5 चमचा आलं लसूण कोथिंबीर, कढीपत्त्याची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा हळदी पावडर, 1.5 चमचा मालवणी मसाला. मसाले चांगले मच्छीला लावून घ्यायचे. तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता. माझ्याकडे संपलेलं होतं त्याच्यामुळे मी घातलेलं नाही आहे. 10 मिनटं मच्छी तशीच मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायची आणि त्यानंतर फ्राय करायची. गॅसवरती फ्रायपॅन गरम करायला ठेवले आणि 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतले. फ्रायपॅनवरती तेल घालून घ्यायचं. तेल चांगलं कडकडीत गरम करायचं. सुरुवातीलाच तेल
थोडं जास्त घालायचं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि तांदळाच्या पिठामध्ये बोंबील व्यवस्थित घोलवून घ्यायचे आणि मग ते फ्रायसाठी फ्राय पॅनवरती सोडायचे. एक साईडने ही मच्छी व्यवस्थित भाजू द्यायची. लगेच पलटी करायची नाही, नाहीतर ही मच्छी लगेच कुस्करते. त्यामुळे 5 ते 7 मिनटं एक साईडने छान अशी फ्राय करून घ्यायची आणि मगच पलटी करायची. आपली भाजीसुद्धा झालेली आहे, तर मी झाकण काढते. परत एकदा भाजी मिक्स करून घ्यायची. आणि वरून चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. आपल्या चॅनलवरती जेवणाच्या सिरीज चालू आहेत, त्याच्यामध्ये मी व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असते. तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आपल्याला रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं हा प्रश्न पडतो, तर हे व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं. आपलं बोंबीलचं कालवणसुद्धा झालेलं आहे, तर मी त्याच्यामध्ये सुद्धा कोथिंबीर घालून घेतलं आहे. मच्छी एक साईडने फ्राय झालेली आहे, तर आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्यायची. ही मच्छी पलटी करून घ्यायची. दुसऱ्या बाजूने सुद्धा 5 ते 6 मिनटं फ्राय करून घ्यायची. आता पलटी केल्यानंतर तेल घालायचं नाही. सुरुवातीला थोडं जास्तीचं तेल घातलेलं होतं, त्याच्यामुळे मच्छी पलटी केल्यानंतर परत तेल नाही घालायचं. मच्छी फ्राय होते तोपर्यंत मी चपात्या बनवून घेते. मच्छीसुद्धा फ्राय झालेली आहे, तर टिश्यू पेपरवरती काढून घ्यायची. म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते टिश्यू पेपरला शोषलं जाईल. हे आपले मस्त कुरकुरीत क्रिस्पी असे बोंबील फ्राय बनवून तयार झालेले आहेत. वरून थोडी कोथिंबीर घालून घ्यायची. पूर्ण जेवण झालेलं आहे, तर या तुम्ही पण जेवायला. भात, चपाती, ओली कर्दी आणि ओल्या काजूची भाजी, त्यानंतर बोंबील फ्राय आणि बोंबीलचं कालवण. अशा पद्धतीने अगदी साधं, सिंपल आणि रुचकर असं आपलं जेवण बनून तयार झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.